सुस्वागतम सुस्वागतम रामकृष्ण हरी। आज निसर्गरम्य अशा या मानवी गावामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज श्री नवलादेवी उत्सव मंडळ आणि असा हा कार्यक्रम ज्यांच्या मार्फत आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन उत्सव मंडळ लिंबोणीवाडी कोण या दोन्ही मंडळांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे आम्हाला या वारीसाठी ज्यांनी फोनद्वारे संपर्क केला ते म्हणजे सन्माननीय श्री सुभाष लिंगायत यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे आज नवलादेवी उत्सव मंडळ या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री नंदकुमार खानविलकर यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री अनिल लोखंडकर यांना साहित्य खुर्चीचा मान राखावा याची विनंती करते। त्याचप्रमाणे व आज ही वारी बघायला खास माझे गुरुवर्य सन्माननीय बुवा कोकणरत्न श्री नारायण विरजुळकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते व त्यांना साहित्य खुर्चीचा मान राखावा याची विनंती करते। त्याचप्रमाणे मी स्वतः बुवा कुमारी ऋतुजा राकेश सागळे राहणार देवरुख तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी तशी माझी अंतिम प्रतिस्पर्धी बुवा ती म्हणजे बुवा सौभाग्यवती कांची मुळम या बुवांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। तसेच आज या भजनासाठी मला पकवान दान करतायत सन्माननीय श्री विठ्ठल गोसावी। त्याचप्रमाणे तबला साथ करतायत प्रशांत जोशी। त्याचप्रमाणे सगवा साथ करतायत शिवम यादव यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे आज या भजनासाठी बुवांना पकवान साथ करतायत सन्माननीय रितेश कांजा। तबला साथ करतायत सन्माननीय सुमेश मुळम म्हणजे बुवांचे मिस्टर यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे विठ्ठलेश्वरांच्या संस्थापक क्षत्रिय कुलभूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानात समुद्र करून अखंड विश्वाचं राज्य दैवत गणेशाला स्मरून माझ्या गावची ग्रामदेवता आई सोळजाई त्याचप्रमाणे नवलादेवीला स्मरून संपूर्ण मायबापातील प्रेक्षकांचा आशीर्वाद घेऊन माझा गुरुमाऊली चरणी नतमस्तक होऊ मी माझा संगीत आणि संगीताचा शपथवारीला सुरुवात करते। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। कार्यक्रम आहे आणि आपण सर्व मंडळी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि कसं आहे बघा, हे गाव म्हटलं किंवा कोणतंही गाव म्हटलं त्या गावामध्ये
एखादा डॉक्टर असतो आणि तो डॉक्टर काय बघतो तर कधी एखादा पेशंट आजारी पडतोय आणि मी तो पेशंट आजारी पडतोय आणि कधी माझ्याकडे तो उपचाराला येतोय. तशाच एका गावामध्ये एखादा वकील असतो. तो वकील काय बघतो कधी कुठच्या जोडप्यामध्ये भांडण होतंय किंवा कधी कुठच्या वाडीत भांडण होतंय आणि ते माझ्याकडे येत आहेत याची तो वाट बघत असतो. पण बघा अशाच एका गावामध्ये असे साऊंड सर्व्हिस वाले असतात की जे एखादं कोणतं शुभ कार्य कोणत्या गावामध्ये घडतंय आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन आपली माईक सिस्टीम लावतोय त्याची ती वाट बघत असतात. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पण भुवन काय केले त्यांचं नावच घेतलेलं नाही. काय बुवा असं होतं कधी कधी. तसं जास्ती जेवण झालं की थोडा विसर पडतो. वर आल्यालाच सांगितलं नाही काय जेवणाचं आधी विचारलं म्हणून बोलले बाकी काय नाही. तर बघा आज या ठिकाणी आल्यानंतर इथे भजन चालू होतं आणि खरोखर सुंदर भजन चालू होतं. मला त्या भुवनचं खरं तर नाव माहित नाहीये पण त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संतोष दळवी व संतोष दळवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखर सुंदर असं भजन सादर केलंय. आणि बघा परमेश्वराचं नामस्मरण हे नक्कीच होणार आहे. तर सर्वप्रथम परमेश्वराचं नामस्मरण करते आणि त्यानंतर आपलं मनोरंजन.
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। जयंती जयती मंगलकाली भद्रकाली कृपालिनी। थोड़ा थोडासा आवाज द्या। दुर्गा क्षमा शिवा धात्री नारायणी नमोस्तुते। शरणागत दीनार्थ परिप्राणा परायणी। शरणागत दीनार्थ परिप्राणा परायणी। सर्वसाक्षी हरे देवी नारायणी नमोस्तुते। सर्वसाक्षी हरे देवी नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। नमो दैवी महादेवी शिवाय सतत नमः। नम प्रकृति भद्राये दुर्गा प्रणता। नम प्रकृति भद्राये दुर्गा प्रणता। नारायणी नमोस्तुते।
तुम्हाला आवडलं तर जरूर टाळ्या वाजवा आणि जरी नाही आवडलं तरी आता तुमच्याकडे नाही लागलं त्यामुळे तुम्हाला टाळ्या वाजवाव्याच लागणार आहे. बुवांनी खरोखर सुंदर सादरीकरण केलं आणि बुवा म्हणाल्या त्याप्रमाणे खूप वर्ष झाली आमची बारी काय झालेली नाहीये, बरोबर ना बुवा? पण बुवा हे सांगितलं ना, लग्नानंतर बुवांनी जी बारीला सुरुवात केलीये ती माझ्या बरोबरच केलीये. चांगला सांगणार नाही बुवा, पण बघा एक गोष्ट खरोखर सांगण्यासारखी आहे ती म्हणजे बुवांनी सुरुवात केल्यानी आणि बेंबीच्या डेटापासून ज्या ओरडल्या माझी लाडकी, बरं वाटलं. कारण अजूनपर्यंत बुवांनी प्रतिस्पर्धी, माझी मैत्रीण, आज तू मला माझी लाडकी म्हटलंस, खुश झाले. असंच प्रेम करत राहू माझ्यावर. बघा दिसता बघा कसा. आणि काय मॅचिंग मॅचिंग कलरचे कपडे घालून आलेले आहेत, होय ना बुवा? योगा योग. पण कसं बुवाची साडी बघा कशी आहे ती, एकदम भारी. कसं बुवा साडीच्या दुकानात गेलेले आणि साडीच्या दुकानात गेल्यावरती त्या दुकानदाराला सांगितलं की दुकानदारा भाऊ मला अशी साडी दाखव की शेजारी बघून जळली पाहिजे. एक दिवस दे बुवा साडी कधीतरी. तर बघा परमेश्वराचं नामस्मरण हे नक्कीच होणार आहे आणि या परमेश्वराचं नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला काहीच पर्याय नाहीये. कारण आजचं हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जर आपल्याला करायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण हे करायलाच हवं. आणि त्याचबरोबर माणसातली जी माणुसकी आहे ती सुद्धा जपायला हवी, बरोबर ना? संतांनी देखील परमेश्वराची सेवा केली, परमेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले. तसंच आज आपण करतोय. पण संत आणि आपल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि बुवांनी सांगितलं की ही जी नारदाची गादी आहे या गादीवरती बसायला पण पुण्य लागतं आणि तेही आपल्या आई वडिलांचं पुण्य लागतं. तर खरोखर आज माझे आई आणि वडील दोघंही आज माझ्या वारीसाठी इथे आले आहेत आणि त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण कसं आहे बघा, मी जास्त वाऱ्या घेत नाही, कारण मी असते पुण्याला, माझ्या शिक्षणाच्या दृष्टीने मी असते पुण्याला, त्यामुळे
फारसं काही बारा घ्यायला जमत नाही हो. मग अधून मधून बुवांसारख्या बाऱ्या घेते. पण बुवा तसं नाही, एकदम भारी या, एकदम भारी. थोड्या वेळात तुम्हाला दिसेल. पहिली बारी घेतलेली या बुवा. आता बुवा एका बाजूने बोमटाक लागतं ना बुवा. पण तसं आज काय बोललेली नाही फार. मला सुरुवात झाली आत्ताशी. बघूया काय काय होतंय. फक्त शेवटपर्यंत तुम्ही इकडेच राहा, नाहीतर आमच्या दोघांची भांडणं लागतील आणि तुम्ही घरात. तर बघा काय सांगितलं. तर तुम्हाला आवडलं आणि नाही आवडलं तरी टाळ्या या वाजवायच्याच आहेत. आणि दुसरी गोष्ट, बारी संपेपर्यंत कुणीही इथून हलायचं नाही. तुम्हाला या देवीची शपथ आहे. आता अडकवलं.
Hey